कामगारांच्या हितासाठी की मक्तेदारीसाठी? सांगली एमआयडीसीत बांधकाम कामगारांची वणवण। नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत। सांगली महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत सांगली एमआयडीसी परिसरात सुरक्षा संच किट आणि गृहोपयोगी वस्तूंचे वाटप सुरू आहे। परंतु या उपक्रमात कामगारांना मिळते ती सुविधा नव्हे तर त्रास, हेच वास्तव समोर आलं आहे। आज मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी तब्बल 1428 बांधकाम कामगारांची अपॉइंटमेंट असूनही जागेवर कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत। विशेष म्हणजे उपस्थितांपैकी बहुसंख्य महिला कामगार असूनही ना बसण्याची सोय ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। एमआयडीसी परिसर असल्याने वाहतुकीचा मोठा धोका निर्माण झाला आहे। कामगारांना तासनतास उन्हात उभं राहावं लागत असून काल म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी 2 अपघात या ठिकाणी घडले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। कामगारांच्या हितासाठी राबवली जाणारी ही योजना प्रत्यक्षात त्यांच्या त्रासाचे कारण ठरत आहे। टोकन घेण्यासाठी एकदा तर किट घेण्यासाठी पुन्हा एकदा रांगा, असा दुहेरी त्रास कामगारांना सहन करावा लागत आहे। दिवसाचे काम सोडून रोजंदारी बुडून आलेल्या या कामगारांना 2-3 वेळा हेलपाटा घालावा लागत आहे। कामगार कल्याण मंडळाच्या नावाखाली होते नेमकं कुणाचं कल्याण, असा सवाल बांधकाम कामगार बंधू भगिनी आता उघडपणे करत असल्याचे दिसून येत आहे। कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये जर मूलभूत सोयी सुविधाच नसेल तर या योजना कामगारांच्या हितासाठी आहेत की कुणाच्या मक्तेदारीसाठी, हा प्रश्न आता तीव्र होत चालला आहे। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका। कितवा नंबर आहे? 1218 नंबर। टोटल 1218 नंबर, जवळजवळ 2 किलोमीटर लाईन आहे। कामगारांच्यासाठी चांगली सुविधा आहे। वॉशरूमची सुविधा आहे का तुमच्यासाठी इथं? पाणी पिणे काय? कोण बोलणार आहे का?